नमस्कार. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यासाठी 20 वर्षांनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनावर आले. यावेळी त्यांनी शिवसेना भवनातील जुन्या आठवणींना उजाळा देताना काहीसे भावुक झाल्याचं बघायला मिळालं. आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे. पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा पण त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. दरम्यान ठाकरे बंधूंनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळी ठाकरे बंधूंनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे शैलीत उत्तर दिलंय. शनिवारी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी शिंदेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ असा केला होता. या वक्तव्याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी त्यांच्या खास शैलीत याला उत्तर दिलंय. सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात, त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राजसाहेब, काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव अरे थांब, राजला विचारलं मी उत्तर सर, सवाल ये है कि कई सारे अभी हाल ही आम्ही उत्तर द्यायची नाही, तुम्ही प्रश्न विचारत राहा. तुझं झाला, तू विचार. काय झालं? हा बोल. धान्या वाघ जे म्हटलं मी हसलो नाही करत. मी हसलो ना. बायकोर असा मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. ते मागच्या थांब, आता ते आहे ना. ऐका, एकच विनंती आहे की ह्या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले. त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाही आहे.